राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारदादा यांच्या अपघातानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदतकार्य करण्यात आले, पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे. तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम घेतले होते. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होते. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती. अजित पवार यांचे विमान लँडिंग दरम्यान बारामती येथील शेतात कोसळले. सुरुवातीला या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले. मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच लगेचच बारामती विमानतळाकडे धाव घेतली. अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओनंतर हे स्पष्ट झाले की हा अपघात अत्यंत गंभीर आहे. अजित पवार त्यांच्यासोबत या विमानात त्यांचे पीए काही बॉडीगार्ड होते. बारामतीमध्ये सकाळी सभा असल्याने अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अजित पवार यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा तिथे मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसला असून कार्यकर्ते रडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे या अपघातात झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या मृत्यूने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीकडे सध्या धाव घेत आहेत.